तुम्ही बाप्पाला दुर्वा वाहताना त्या नेहमी सोंडेवर किंवा पायावर वाहता, बरोबर? पण तुम्हाला माहित आहे का, पुराणात दुर्वा वाहण्याची पद्धत थोडी वेगळी सांगितली आहे. यामागे एक थरारक कथा आहे जी ऐकल्यावर तुम्हाला कळेल की बाप्पाला दुर्वा इतक्या प्रिय का आहेत. ही कथा आहे अनलासुराची. अनलासूर म्हणजे साक्षात चालता फिरता ज्वालामुखी. त्याच्या डोळ्यातून आणि श्वासातून आगीचे लोळ बाहेर पडत होते. त्याने स्वर्गात हाहाकार माजवला होता. जेव्हा कोणालाच त्याला थांबवणं जमलं नाही, तेव्हा गणपतीने एक महाकाय रूप घेतलं आणि त्या राक्षसाला चक्क गिळून टाकलं. राक्षस मेला, पण बाप्पाच्या पोटात आणि पूर्ण शरीरात प्रचंड दाह सुरू झाला. बाप्पाचा जीव कसावीस झाला. देवांनी अंगाला चंदनाचा लेप लावला, आराम मिळाला नाही. चंद्राला डोक्यावर ठेवले, तरीही उष्णता कमी झाली नाही. तेव्हा ऋषीमुनींनी एक साधा उपाय केला. त्यांनी 21 दुर्वांच्या जुड्या बाप्पाच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय चमत्कार! दुर्वांच्या रसाने बाप्पाची उष्णता क्षणात शांत झाली. तेव्हापासून बाप्पा म्हणाले, मला सोन्या नाण्यांपेक्षा या दुर्वा जास्त प्रिय असतील. त्यामुळे दुर्वा पायावर वाहिल्या तरी चालतील, पण अनलासुराची आठवण म्हणून काही दुर्वा बाप्पाच्या डोक्यावर नक्की वाहा, जेणेकरून डोकं शांत राहील. तसेच या संकष्टीला बाप्पाला लाल जास्वंद नक्की वाहा. नैवेद्यात गुळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवा, जो पोटासाठी चांगला असतो. आणि रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देताना पाण्यात थोडे दूध टाका, त्याने मनाला शांती मिळते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि अशाच सनातनी माहितीसाठी वेदयात्रा.in ला फॉलो करा.